सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन आणि आपलं मत प्रदर्शित करीत असतात. आपल्या सर्वांना त्याचा ज्ञानाचा उपयोग होतो. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण भारताचा भौगोलिक इतिहास किंवा फिजिओग्राफिकल विस्तार आहे याबद्दल चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी माझी धारणा इथे मला प्रकट करायची आहे. मी 1996 पासून भूजल प्रबंधन तसेच भूजल प्रदूषण व शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल ते तंत्र कसे विकसित करता येईल या संबंधी शोध कार्य करत होतो. त्यावेळेस पारंपरिक पद्धत म्हणजे प्रिव्हियस वर्क अँड इट्स रिव्ह्यू अशा पद्धतीने माहिती संग्रह करण्यास सुरुवात केली. पण फारशी माहिती मला उपलब्ध झाली नाही. मग जुने काही संस्कृत ग्रंथ मी बघितले. त्याच्या आधाराने काही सूत्रांचा अभ्यास करायला मी सुरुवात केली व अशा रीतीने मला PhD प्राप्त झाली. पर्यावरण भूविज्ञान या बाबतीत मी संस्कृत ग्रंथात शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा मला बराच उपयोग झाला. जेव्हा नर्मदा खोऱ्यात मी गेली 50 वर्षे सातत्याने फिरतो आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की भूगर्भ विज्ञान संबंधित या भागातील वैशिष्ट्ये जगासमोर आलीच नाहीत. आज जागतिक पातळीवर सामान्यपणे भूकंप का होतात याची माहिती सर्वांना उपलब्ध आहे. गोंडवाना लँड म्हणजे आपल्या भारताचा मध्यवर्ती भाग आहे. याबद्दलची जशी जशी माहिती प्राप्त होत गेली तेव्हा पृथ्वीवरचा हा सर्वात जुना भूभाग आहे असे लक्षात आले. पृथ्वीचे अनेक भाग जे झाले म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग जे झाले व यात गोंडवाना लँड व नर्मदेचा परिसर हा सर्वात प्राचीन भूभाग आहे. हा भूभाग इतके वर्ष जसाच्या तसा आहे. त्यावर इतक्या कालावधीत अनेक स्तर जमा झाले. याचा क्रमबद्ध सेक्शन आपल्या नागपूरच्या आसपासच्या भागात दिसून येतो. सर्व प्रस्तरांची या भागात पाहणी करता येते. हे भूगर्भ शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी एक प्रकारची शोकेस आहे. याला पाश्चिमात्य लोकांनी पाश्चात्य नावे देऊन आपल्या भूगर्भाशी कसे मिळते जुळते हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पारंपरिक वैदिक शास्त्रात भूगर्भ विज्ञानासाठी जी माहिती आहे ती सांगण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. आपले पारंपरिक वैदिक वर्गीकरण जे आहे हे शास्त्र शुद्ध आहे असे आदरणीय बाबा म्हणाले. गेल्या 2 ते 2.5 हजार वर्षापासून स्थापत्य शास्त्रानुसार आपण काम करीत आहोत असे ते म्हणाले. आज सुद्धा इंटरनेटवर आपण भारतीय भूगर्भ शास्त्र इतिहास असे लिहिले तर विदेशी लोकांची नावे व माहिती येते. आता मात्र या विषयावरील आपले पारंपरिक ज्ञान कोणीतरी समोर आणले पाहिजे असे मी मनात ठरवले व या अनुषंगाने मी काम करायला सुरुवात केली असे ते म्हणाले. व संहिता लिहिताना पौरात्य व पाश्चात्य माहिती गोळा करून तुलनात्मक अभ्यास करताना आज 13 ते 14 खंड साहित्य माझ्याजवळ तयार आहे असे ते म्हणाले. यातील काही महत्वाचे सूत्र आपल्या आत्मसंवादाच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवावे असे मी ठरवले असे आदरणीय बाबा म्हणाले. गेल्या काही वर्षात आयुर्वेद, वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र हे लोकांसमोर आले आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्थापत्य विज्ञान, भूगर्भ विज्ञान हे सुद्धा लोकांसमोर आले पाहिजे असे मी ठरवले. भारतीय कालगणना ही भूगर्भ कालमापन पद्धतीशी जुळलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिली. ही 4,0320 दशलक्ष वर्ष जुनी आहे. याचा मनुस्मृतीमध्येही उल्लेख आहे. हे गणिताच्या आधाराने केले गेले आहे. पाश्चात्य लोकांनी हे अनुमान शास्त्राद्वारे ही थेअरी पुढे आणली असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. व मग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी पुढे आली. उत्क्रांती कशी झाली याबद्दलही पाश्चात्य लोकांमध्ये एकमत नाही.
आपल्याकडे 4 पद्धतीने हे शास्त्र विकसित झाले. मग संहिता म्हणून आपली कालगणना संहिता म्हणून तयार करताना आपली कालगणना ज्योतिषावर आधारित आहे. आपल्याकडे शिशुमार चक्रासारखे मध्ये याचा उल्लेख आहे. हे भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. हे गणितावर आधारित आहे. आपली ही शिशुमार चक्राची गॅलेक्सी ही नक्षत्रांवर आधारित आहे. भूकंप, पाऊस, पाणी, ज्वालामुखी इत्यादी बद्दलचे भविष्य हे पण गणितावर आधारित आहे. हे साहित्य आज उपलब्ध आहे. वैदिक परंपरेतील ही माहिती लोकांसमोर आणावी या विषयावर आपण आज चिंतन करीत आहोत व आता आपण खऱ्या अर्थाने भारतीय भूगर्भ विज्ञानात प्रवेश करीत आहोत असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. आपल्या भारतीय प्रदेशाचे 5 प्रकारचे वर्गीकरण यात करण्यात आले आहे व याबद्दलची अतिशय सविस्तर अशी माहिती त्यांनी पुढे दिली. या भागात कोणते खडक असतात, कोणती वनस्पती असते याबद्दलची माहिती यात दिली आहे. दक्षिणेकडच्या मेटामॉर्फिक रॉक्स बद्दलची माहिती सुद्धा या पारंपरिक शास्त्रामध्ये दिली आहे. आणि जो शांत भाग म्हणून सांगितला आहे तो गंगा सिंधू खोऱ्याचा भाग आहे असे वर्णन करून ठेवले आहे. विदर्भाच्या खालच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये फॉसिल सापडत नाही असेही ते म्हणाले. ज्या युगामध्ये या खडकांची निर्मिती झाली त्याला वेसर संस्कृती असे म्हटले गेले असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. इंग्रजी लोकांनी ज्याला द्रविडियन दगड असे म्हटले आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी इथे दिली. गोंडवन भागाबद्दलची माहिती त्यांनी इथे आपल्याला सर्वांना सांगितली. महत्वाचे म्हणजे आपले जे भूगर्भशास्त्र विज्ञान आहे त्यात असे सांगितले आहे की ज्या भागांची जशी भूरचना असेल त्याला अनुसरून त्या प्रदेशात वनस्पती आणि प्राण्यांची वाढ होते व माणसांचे रिवाज सुद्धा त्या अनुसरून असतात. आणि एखाद्या शिल्पासाठी स्थपतीला त्या काळातील तिथेच उपलब्ध असलेले दगड, खनिज वगैरे वापरावे लागतात व परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या रचना कराव्या लागतात व व्यवस्था करावी लागते. म्हणून 18 प्रदेशांच्या 18 संहिता निर्माण झाल्या. हे जे ग्रंथकार आहेत त्यात कश्यप, भृगु आणि मय या 3 संहिता गेल्या 100 वर्षात उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील विचार आपण मांडू शकतो. हे सर्व साहित्य अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अशा प्रकारे वैदिक परंपरेतील भूगर्भशास्त्राविषयी अतिशय अद्भुत अशी माहिती आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिली व आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी आदरणीय बाबा महाराजांना विनंती करतो की यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. आपण जेव्हा आधुनिक भूगर्भ विज्ञान किंवा पाश्चात्य ज्याला वेस्टर्न जिओलॉजी असं आपण म्हणू आणि पौर्वात्य भूगर्भ विज्ञान शास्त्र त्याला आपण वैदिक भूगर्भ विज्ञान, शिल्पशास्त्र किंबहुना स्थापत्य वेदाचा एक भाग असं म्हणून जेव्हा आपण गेली काही पुष्प आपण चिंतन करतो आहोत तेव्हा बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पुन्हा पुन्हा पडला असेल की आत्मीय संवादामध्ये किंवा चैतन्यपीठ वाहिनीवरती नेमका हा विषय घ्यायचं कारण काय. तर सुरुवातीला आज मी या दृष्टीने मुद्दाम थोडा वहापोह करतो आहे की मुळामध्ये त्रिपदी परिवारची 1992 मध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्थापना म्हणा किंवा नाना महाराजांच्या समोर आपण याचं प्रगटीकरण झालं, अखिल भारतीय त्रिपदी परिवार याची सुरुवातच मुळामध्ये पहिल्या वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषद अशा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानं झाली होती. याचं उद्दिष्ट काय होता, आपण नानांच्या शताब्दीच्या वेळेस पुन्हा दुसरी वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषद घेतली
आणि त्याच परिषदेच्या नंतर किंबहुना त्याच्याच नंतर मग शांती पुरुष या मासिकाला सुद्धा आपण सुरुवात केली. पुढे शांती पुरुष मासिक हे गेली 25 वर्ष अव्याहतपणे जसं सुरू आहे, तसं त्याचबरोबर मग चैतन्य पीठवाहिनी ही कोरोना कालामध्ये अस्तित्वात आली आणि ती सुद्धा आता व्यवस्थितपणे या आत्मीय संवाद आणि इतर आपल्या उपक्रमांमुळे आपल्या समोर येते आहे. पण मुळामध्ये याची कल्पना काय होती, तर वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषद म्हणजे ही जी आपली काही एक प्रकारची त्रिपदी परिवारची जी काही स्वयंसेवी पद्धतीने कार्य करणारी मंडळी आहे, या मंडळींनी केवळ विशिष्ट पद्धतीचा धार्मिक आध्यात्मिक किंवा कर्मकांड वगैरे याच विषयात संबंधी कार्य न करता स्वयंसेवी पद्धतीने, संशोधक पद्धतीने किंवा सर्वसमावेशक पद्धतीने आपलं जे पारंपरिक प्राचीन विज्ञान आहे, ज्याला आपण वैदिक विज्ञान असं म्हणतो, त्या वैदिक विज्ञानात सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अशा पद्धतीने भर टाकली पाहिजे की नवीन येणाऱ्या पिढीसमोर हे आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे हे सुद्धा कुठल्या न कुठल्या निमित्ताने समोर आलं पाहिजे. म्हणून आपण कुठलेही जे नंतरचे उपक्रम किंवा कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये कुठे न कुठे अगदी या चैतन्यपीठ वाहिनीवरती सुद्धा आपण अनेक वेळा याच्या आधी सुद्धा कधी वास्तुशास्त्र हा विषय मांडला, कधी संगीतोपचार या संबंधी बोलत असताना नॉइज पोल्युशन, म्युझिको हिलिंग थेरपी आणि त्याच्याबरोबर मंत्रोपचार, स्वरित सामगान उपचार अशा पद्धतीचे सुद्धा विषय आपण मांडले. तर जसं संगीतोपचाराचा विषय मांडला, वास्तोपचाराचा विषय मांडला, पर्यावरण शुद्धीकारक हवनोपचार असा विषय मांडला, काही ठिकाणी आपण योगा संबंधी चर्चा केली, काही ठिकाणी ज्योतिषा संबंधी आपण व्यवस्थितपणे चर्चा आपण शांतीपुरुष मासिक अजून अनेक लेखमाला अशा पद्धतीने केल्या. तर हे जे विषय आहेत, योगशास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, आयुर्वेद असो, ज्योतिष असो किंवा तत्सम कर्मकांड विशिष्ट पण विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीने वेगवेगळे विषय आपण गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या या शांतीपुरुष मासिक आहे आणि त्रिपदी पर्वाच्या कार्यक्रमांमधून लोकांसमोर आणत असतो. मी स्वतः पर्यावरण भूवैज्ञानिक म्हणून काम करत असताना या क्षेत्राशी सुरुवातीला मी बरेच वेळा उल्लेख केला असेल की गेली 50 वर्ष माझं या पर्यावरण भूविज्ञान किंवा भूविज्ञान शास्त्र, जिओलॉजी या विषयाशी माझा संबंध आहे. तेव्हा या विषयामध्ये काम करत असताना सुद्धा मला असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी हा विषय शिकवताना, प्रत्यक्षात कार्य करत असताना किंवा अगदी सध्याच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 2000 पासून ते 2022 पर्यंत किंवा सध्याच्या आता 23 पर्यंत या ज्या 3-4 वर्षामध्ये कोरोना निमित्ताने कुठल्या तरी का निमित्ताने का होईना पण जास्तीत जास्त लोक हे इंटरनेटकडे वळले आणि मग माहितीचं जाल ज्याला म्हणतात अशा पद्धतीने हे इंटरनेट मधून जेव्हा वेगवेगळे ग्रंथ आणि वेगवेगळी सगळी माहिती समोर यायला लागली, लोकांना एक प्रकारची या माहितीची गोडी लागली अशा पद्धतीने. आणि तरुण पिढीला तर जुने ग्रंथ किंवा कुठलंही ग्रंथ वाचन किंवा मासिक अगदी किती उत्तम असेल ते वाचनाचा मुळात कंटाळा असल्यामुळे अशा पद्धतीने इंटरनेटवरती माहिती मिळेल, एखाद्या कुठल्या साईटवर कशी माहिती मिळते याच्याकडे लोकांचं जेव्हा जास्त लक्ष वेधायला लागलं तेव्हा शांतीपुरुषनी सुद्धा किंवा आपल्या संस्थेने सुद्धा एक असा विचार केला की या निमित्ताने आपण सुद्धा पारंपरिक अशी काहीतरी माहिती जी वेगळ्या पद्धतीने उद्बोधकही आहे
नवीन पिढीला सुद्धा काहीतरी सांगण्यासारखं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आपली वैदिक परंपरेचा इतिहास आहे. त्याच्यामागे आणखीन एक कारण आहे. इतर तरुण वर्ग किंवा माझ्यासारखे अनेक जे अभ्यासक असतील, शोध कार्य करणारे असतील, ते सुद्धा जेव्हा इंटरनेटवरती अशा पद्धतीने सर्च करतात, तेव्हा त्यांना अशी निश्चित कल्पना आली असेल की आपण जेव्हा आधुनिक या भूगर्भशास्त्र या विषयावर जेव्हा शोध कार्य करत असतो, जेव्हा त्यात काही माहिती बघत असतो, तेव्हा साधारणपणे या भूगर्भ विज्ञानाचा इतिहास म्हणून जर आपण बघितला, तर तो इतिहास हा बहुतेक पाश्चिमात्य देशांच्या जे काही त्यांचे लेखक असतील त्या लोकांकडून, आणि मग ग्रीक असो, रोमन असो, त्या काळापर्यंतच तो त्यांचा एक मर्यादित असतो. म्हणजे मध्यंतरी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या ग्रंथात मला असं लक्षात आलं वाचनामध्ये, की त्या ग्रंथकारांनी ग्रंथ लिहिताना भूगर्भशास्त्र किंवा त्यातला भूकंप हा जो भाग आहे, भूकंप याच्याविषयी माहिती ही अरिस्टॉटलनी सगळ्यात आधी सांगितली विज्ञाननिष्ठ पद्धतीने. त्याच्या आधी तिकडे पाश्चिमात्य देशात कोणी सांगितलं नाही, असं त्यांनी विधान केलं. आणि मग असं लक्षात येईल की अरे हा अरिस्टॉटल वगैरे आपण जेव्हा म्हणतो, हे फार फार ते त्यांच्या दिवशीने सगळ्यात जुने म्हणजे इसवी सन पूर्व 200-300 वर्ष. पण आपल्याकडे तर हे जे खनिकर्म किंवा मायनिंग जरी म्हटलं, या मायनिंगचा जो काही उल्लेख आहे तो थेट कौटिल्य अर्थशास्त्र चंद्रगुप्त मौर्याच्या कालापासून आहे. या चंद्रगुप्त मौर्याच्या काळाचा मी का मूळ त्याच्या संदर्भ दिला, तर हा तरी इतिहास प्रसिद्ध आहे, पण थेट महाभारतापासून ते चंद्रगुप्त मौर्य कालापर्यंतची एक परंपरा जी आहे राजा लोकांची, ती सुद्धा ऐतिहासिक परंपरा इतिहासदृष्ट्या उपलब्ध आहे. म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू जेव्हा आपण मागे गेलो, तर मग आपल्या लक्षात येते की अरे भूकंपाचा जो उल्लेख आहे तो महाभारतात आणि रामायणात सुद्धा आहे. आणि त्याच्याही पलीकडे जर गेलं तर आणखीन किती जुना असावा. तर मध्यंतरीच्या काळामध्ये काही ग्रंथ जेव्हा बघण्यात आले, तेव्हा त्या ग्रंथांमध्ये एक मला सुखद आश्चर्य असं लक्षात आलं की आपल्या देशात सुद्धा यापूर्वी काही मंडळींनी त्यांच्या मनामध्ये खरोखर आपण काहीतरी असा अभ्यास करावा आणि आपले ही जी वैदिक परंपरेचं ज्ञान आहे हे कुठल्या न कुठल्या पद्धतीने का होईना पण लोकांसमोर यावं, याकरता त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये ग्रंथरचना केली. आज सामान्य माणसाला ही ग्रंथ माहिती सुद्धा नसतील, पण एखादा खरोखर जर शोधक असेल तर त्यांनी जरूर त्या इंटरनेटच्याच महाजालात जर त्यांनी प्रयत्न केला, तर मी असं निश्चितपणे सांगू शकतो अगदी नावानिशी की भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये पावगी नावाचे एक जे ग्रस्त आहे, त्यांनी 1912 मध्ये ऋग्वेद याच्यातली काही सूत्र आणि जिओलॉजी, त्या काळामध्ये जिओलॉजी म्हणून जे काही लोकांना माहिती असेल 100 वर्षापूर्वी, याविषयी त्यांनी ग्रंथ तयार केलाय, मोठा ग्रंथ तयार केलाय. त्या काळामध्ये नंतर तो प्रसिद्धही झाला. म्हणजे 100 वर्षापूर्वी सुद्धा वैदिक वाङ्मय किंवा अगदी ऋग्वेद आणि भूगर्भशास्त्र जिओलॉजी याविषयी लेखन करणारी मंडळी होती. हे अर्थात त्याच काळामध्ये आपल्याकडे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी होती, त्यांनी जेव्हा तिथले जे जिओलॉजिस्ट होते त्यात वाडिया वगैरे या लोकांनी सुद्धा आधीच्या मिडलकॉट वगैरे इंग्रज लोकांनी जे काही जिओलॉजी लिहिली त्याच्यावरती ग्रंथ निर्मिती केली. पुढे आणखीन काही ग्रंथ मला बघताना असं लक्षात आलं की आपण ज्याला गंगा यमुनेचं खोरं म्हणतो किंवा सिंधू नदी तिकडली संस्कृती, त्याविषयी हिमालयाच्या पायथ्याखाली असणारी जी संस्कृती आहे त्याच्यामधला काही विशिष्ट भाग हिमालयाचा जिओलॉजीचा, ती सिंधू नदी त्याची जिओलॉजी याविषयी सुद्धा एक दास नावाच्या ग्रस्तांनी मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ सुद्धा कमीत किमान
70 ते 80 वर्ष जुना पूर्वीचा असावा. आणि त्यानंतर मग एक डॉक्टर सहस्त्रबुद्धे हे जे स्वतः व्यवसायाने जिओलॉजिस्ट होते, यांनी ग्रंथाची निर्मिती केली आणि त्यांनी सुद्धा ऋग्वेद आदी सगळ्या अनेक ग्रंथाचा परामर्श घेतला. तेव्हा अशी सुद्धा मंडळी कुठेतरी आपल्याकडे होती. पण आज मला एवढं सांगायचं आहे की गेल्या 50 वर्षामध्ये पहिल्यांदा मला अशा पद्धतीचा कुठल्या तरी ही वैदिक परंपरेतलं जे ज्ञान आहे, ज्या लोकांनी अभ्यास केला आहे, काहीतरी संशोधन केलं आहे, यांचे सूत्र असे कुठेतरी सापडले तर जो सामान्य माणूस आहे त्याला आपल्या वैदिक परंपरेमध्ये हे जे विज्ञान आहे याची कितपत माहिती असणार आहे. विशेषतः प्रारंभिक मी म्हटलं की आज जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजचा एखादा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर मुलगा असेल, एखादा आर्किटेक्टचा जर का आर्किटेक्ट स्टुडंट जर का असेल किंवा अगदी BSc MSc जिओलॉजीचा मुलगा असेल, त्याला जिओलॉजीच्या जर विद्यार्थ्याला किंवा त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांना या सगळ्या गोष्टीचा गंध नसेल तर सामान्य माणसाला हे ज्ञान जाणार कुठून. म्हणून आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या या चैतन्यपीठ वाहिनीवरून एक वेगळा विषय म्हणून आपण या विषयाला सुरुवात केली. आणि सुरुवात करताना एक गोष्ट निश्चित आहे की प्राचीन पारंपरिक वैदिक भूगर्भ विज्ञान एवढा याचा इतका समृद्ध साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे ग्रंथांमध्ये. त्या सर्वांचं एकत्रीकरण संकलन करणं, त्या सगळ्यांवरती एखाद्याने विमर्श किंवा भाष्य तयार करणं आणि ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे अतिशय दुरापास्त आहे. एखादी मोठी इन्स्टिट्यूट त्याच्या मागे जरी असतील तरी कितीतरी वर्षांचं ते काम आहे. पण कुणीतरी सुरुवात निश्चित करावी आणि ती सुद्धा अशा पद्धतीने की किमान सर्वसामान्य माणसांना आपलं हे पारंपरिक भूगर्भ विज्ञान याच्यामध्ये काही काही अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत ज्या आपल्याला फक्त ऐकूनच माहिती आहे. मुख्य सांगायचं म्हणजे हे जे मग मी उल्लेख केले जुने ग्रंथकार, या सगळ्या ग्रंथकारांचे जे ग्रंथ आहे एक तर ते दुर्मिळ आहेत, पण दुसरे म्हणजे हे क्लिष्ट अशा पारंपरिक प्राचीन अशा म्हणजे गेल्या 100 वर्षातल्या जी पद्धत आहे त्यात इंग्लिशमध्ये आहे. इंग्रजी भाषेमध्ये असणारे हे टेक्निकल आणि तांत्रिक आणि विशिष्ट पद्धतीने वैदिक भाषेला संस्कृत भाषेला अनुसरून असणारे ते एखाद्या चांगल्या वैदिकाला सुद्धा त्या भाषेमुळे अवघड वाटतात. जिओलॉजिस्टला सुद्धा ते ग्रंथ त्याच्या वैदिक तितकी माहिती नसणं अवघड वाटतात किंवा याचा सामान्य माणसाला समन्वय कसा करावा. अशा पद्धतीने काही काही निवडक विषय आहेत असे घेऊन आपण ही चैतन्यपीठ वाहिनीवरची ही विशेष भूगर्भ विज्ञान याच्याविषयी ही आत्मीय संवाद मला सुरुवात केली आहे. तेव्हा आज थोडासा विषयांतर करून आज जेव्हा आपण या विषयाला सुरुवात केली तेव्हा आता मला असं सांगायचं आहे की सर्वसामान्याला माहिती असणारा एक शब्द म्हणजे भूकंप. भूकंप हा सामान्यपणे माणसांना माहिती आहे. ज्यांच्या अनुभवाला आला असेल त्यांना निश्चितच माहिती आहे, पण ज्यांच्या अनुभवाला नाही आला त्यांना सुद्धा वर्तमानपत्रातून, कुणाच्या तोंडून ऐकून किंवा कुणाच्या आठवणीतून, मासिकातून त्यांना माहिती असेल. महाराष्ट्रातल्या लोकांना केव्हा तरी 60च्या दशकामध्ये 60 ते 70च्या दशकामध्ये कोयनेला भूकंप आला होता. तो त्यांना आठवत असेल त्या काळामध्ये. नंतरच्या मधल्या काळात जबलपूरला येऊन गेला. मध्यंतरीच्या एका काळामध्ये कच्छमध्ये आला होता. आणि मी जेव्हा साधारणपणे 93-94 मध्ये नागपूरला असताना त्या काळामध्ये लातूरला भूकंप येऊन गेला. किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पद्धतीची भूकंपाची माहिती नव्हे तर अनुभव असणारी अशी मंडळी नक्की असतील. आणि या भूकंपाच्या वेळेस अनेक रकाने भरून त्या ठिकाणी नेमकं काय
प्रभाव निर्माण झाला, काय झालं, अनेक गोष्टी लोकांनी तेव्हा ऐकल्या असतील. पण हा भूकंप जेव्हा जेव्हा कुठेतरी लिहिण्यात आला असेल, याच्याविषयी वर्णन करण्यात आलं, त्यावेळेस मला असं लक्षात आलं, कारण मी सुद्धा अगदी सुरुवातीला जेव्हा याचा अहवाल तयार करणारी आमच्या विभागाची जी मंडळी होती त्यांच्या बरोबर मी होतो, तेव्हा मला असं लक्षात आलं की पारंपरिक पूर्वीचे अगदी भूवैज्ञानिक असणाऱ्या मंडळींनी जो एक भाग नकाशाचा तयार केला होता, त्यांचे जे काही आडाखे होते, त्यांचे जे काही अनुमान होते, त्या अनुमानांमध्ये या भागामध्ये भूकंपाची कुठेही अशा पद्धतीने निर्मिती होईल, अशा पद्धतीने भूकंप होईल, अशा पद्धतीचे काही संदर्भ उपलब्ध नव्हते. कारण त्याला स्टेबल असं म्हटलं गेलं आहे. हा भाग म्हणजे स्टेबल. पुढे हळूहळू हळूहळू नंतर मग बरेचशा सुधारणा झाल्या. गेल्या 25 वर्षात अनेक नवीन माहिती समोर आली, पण त्यावर चर्चा होत राहिली. पण ही सगळी जी चर्चा आहे, ही सगळी आधुनिक भूकंप विज्ञान, ज्याला सिस्मॉलॉजी असं म्हणतात, त्या पद्धतीनेच आहे. पण आज मात्र एक विशेष म्हणून जेव्हा आधुनिक सिस्मॉलॉजी विषयी आपण जेव्हा कोणीतरी वाचत असेल, एखाद्या जिओलॉजिस्ट असो, सामान्य माणसाला किंवा ही भूकंपाविषयक माहिती जर एखाद्या कॉलेजच्या मुलाला विचारली, तर साधारणपणे तो असं म्हणतो की हे प्लेट टेक्टॉनिकमुळे होत असेल, हे फॉल्टमुळे होत असेल, हे व्होल्कॅनोमुळे होत असेल, ज्वालामुखीमुळे होत असेल किंवा अशा पद्धतीने होतात. मग काश्मीरमध्ये लँडस्लाइड होते, काही ठिकाणी शेअरिंग होतात, ज्या ठिकाणी ज्वालामुखींचे उद्रेक होतात त्या ठिकाणी भूकंप होतात. आणि नवीन माहितीप्रमाणे आपण जर पाहिलं तर दर 8 किंवा 10 मिनिटाला जगात कुठेतरी भूकंप होतच असतो. पण अगदी गेल्या काही महिन्यात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या जगातल्या काही भागात भूकंपाचं आपल्याला बघायला मिळतात. पण हे सगळे असताना एक महत्वाचा भाग असा आहे की आजही जेव्हा असे भूकंप होत असतात, तेव्हा जागतिक पातळीवरती हे भूकंप कुठे होणार आहे, केव्हा होणार आहे, कशी असणार आहे आणि याची तीव्रता कशी असेल, याची इतक्या आधुनिकतम अशा विज्ञानाच्या दृष्टीने कोणी अभ्यास कसा केला नाही, अजून पुढे 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 कोणी कसं आलं नाही की त्यांनी सांगावं की या भागामध्ये इतक्या दिवसांनी भूकंप होणार, अशी माहिती अजून तरी कुठे विज्ञानदृष्ट्या तरी एखाद्या वैज्ञानिकाला सुद्धा अजून अवगत नाही. कारण ती तशी असती तर किमान नेट करून वगैरे काही मंडळींपर्यंत पोहोचली असती. विज्ञान अतिशय प्रगत झालंय. मग या भूकंप विशिष्ट काही माहिती पूर्वीच्या काळी भूकंप होत नव्हते का? झाले असतील. पण त्या काळातल्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या काळात जर भूकंप झाले असतील, पण त्याच्यामध्ये त्या ज्या काही इमारती आहेत, जे किल्ले आहेत, ते भूकंपामध्ये जमीनदोस्त झाले, असं काही कुठे वर्णन नाही आहे. अमुक एक भागामध्ये भूकंपामुळे पडझड झाली, असं काही नाही आहे. काही ठिकाणी अगदी पातालकोट ज्याला म्हणतात छिंदवाडा भागात, तो भाग एकदम केव्हा तरी खाली गेला, अशा पद्धतीने ज्याला फॉल्ट असं म्हणतात किंवा भ्रंश असं म्हणतात, डिस्लोकेशन म्हणतात, अशा पद्धतीचा लोकांचा अनुभव आहे. पण त्या काळातले त्याच्या जवळपास असणार ज्या जुन्या इमारती असतील, किल्ले वगैरे आहेत, त्यांना काही फारशी इजा पोहोचली असं काही कुठे दिसत नाही. हे जर का असेल तर याचा अर्थ पारंपरिक पद्धतीने भारतात सुद्धा या भूकंपाविषयक काही ना काही अभ्यास झाला असेल. आणि आता आज आपण फक्त काही सूत्र याकरता बघणार असतो, याकरता की केवळ भूकंप हा जरी आपण एखादा एक विषय घेतला तर याच्याविषयी माहिती किती आधीची, किती पूर्वीची असू शकेल, हेच फक्त आपण आजच्या या विशिष्ट पुष्पात बघणार असो. तर या पद्धतीने आपण जर विचार केला तर आज मी तुम्हाला सांगतो की मला ज्या ग्रंथामधून अशी काही उदाहरणं मिळाली, त्याच्यातून जेव्हा मी संदर्भ पाहता पाहता काही असं लक्षात आले, तेव्हा मूळ संदर्भ आज आपल्यासमोर उद्घुत करताना मला असं सांगायचं आहे की या भूकंप विषयक जे काही संदर्भ आहेत ते पार ऋग्वेद संहितेपासून आहे. जगातलं एका अर्थाने सगळ्यात जुनं पुस्तक, सगळ्यात जुनं साहित्य म्हणजे वेद.
त्यातला जो जुना वेद आहे ऋग्वेद त्यापासून आहे. तर या ऋग्वेदामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की हरिनूतम इंद्र वाजयंता घृतश्चतम स्वारमस्त्वाष्टाम विसम्मना भूमी र प्रतिष्ठारस्त पर्वतास्तिकस्तारिष्यन्न. हा ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातला. म्हणजे त्यांनी असं फक्त रूपकात्मक असं म्हटलं आहे की हा इंद्राला प्रार्थना करताना की तुझ्या घोड्यांची जी गती आहे, इंद्राला तो म्हणतो, हा कवी, तुझ्या हे इंद्रा, तुझ्या घोड्यांची जी गती आहे किंवा तुझ्या रथाचं ज्या रथा जोडले, त्यामुळे हे जे आकाश आहे, आकाशाची जी ढग आहे त्याच्यामध्ये ध्वनी उत्पन्न होतो, ते हलतात आणि त्याच्याच बरोबर या इंद्राच्या रथामुळे ही जी पृथ्वी आहे ही कंपायमान होते. भूमीर प्रतिष्ठारम, तो पर्वताची म्हणजे अगदी डोंगर सुद्धा हलू लागतात अशा पद्धतीचं या दुसऱ्या मंडलामध्ये ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. यात पहिल्यांदा आपण ही पृथ्वी हलणं भूकंपाविषयी त्यांनी कल्पना. तसंच इंद्रो महा सिंधु माशयानम मायाविनम वृत्र वस्फुरन्ती अरे जेताम रोदसी धियाने कलिक्रदतो वृष्णो अस्य वज्रात. हा सुद्धा ऋग्वेदातला आहे. तर याच्यामध्ये याचा भावार्थ असा आहे की जेव्हा इंद्र, त्याचा जो शत्रू आहे, याला व्रात, ज्याला आपण म्हणतो वृत्र, याला त्याच्या वज्राने प्रहार करतो, तेव्हा तो प्रहार इतका गंभीर किंवा इतका भयंकर असतो की त्यांनी सुद्धा पृथ्वी भयकंपित होऊन जणू काही चलायमान होते, पृथ्वी हलू लागते. तसंच याच पद्धतीने याच इंद्राच्या संबंधामध्ये आणखीन एक ऋचा आहे आणि ती ऋचा असं म्हणतोय, तव तिशो जनिमग्रे जत द्यौ रेजुद्भव बिभीर्यवसा स्वयं मन्योहो उदायंत शुभ्या पर्वतास आर्दंधन्वानी सरयंत आपाह. म्हणजे अगदी त्या इंद्र जन्माच्या वेळेस त्याच्या भीतीमुळे पृथ्वी सुद्धा कंपायमान होऊ लागली, हलायला लागली आणि ते जे डोंगर होते ते सुद्धा एक प्रकारे जणू काही अशा पद्धतीने चलित झाले. अशा पद्धतीचे हे ऋग्वेदामध्ये आपण 3 ऋचा पाहिलं, ज्यांचं वर्णन आपण पाहिलं. आता भूकंप हा जो विषय आहे याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पारंपरिक प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख केला गेलेला आहे की आपल्याकडे जे मुख्य म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आहे, शतपथ ब्राह्मण आहे, जैमिनीय ब्राह्मण आहे. हा जो जैमिनीय ब्राह्मण आहे हा कृष्ण यजुर्वेदाचा येतो किंवा यजुर्वेदाचा एक वेगळा ब्राह्मण जो आहे सुमंतो जैमिनी असा जो ब्राह्मण ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं जागतिक किंवा पृथ्वी याच्याविषयी जी काही माहिती आहे त्यात त्यांनी असं एक प्रकार उल्लेख असा केलाय की पृथ्वी म्हणजे भूमी किंवा ज्याला आपण एक प्रकारे कॉन्टिनेंट हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला तेव्हा खंड असा हा जो भाग आहे, त्याच्यामध्ये आप आहे हा शब्द हा त्या ब्राह्मण ग्रंथापासून आलेला आहे. तर याच्यामध्ये आप म्हणजे वॉटर किंवा ओशन आपण ज्याला असं म्हणावं, समुद्र. तेजस म्हणजे फायर किंवा त्याला असं म्हणतात की एनर्जी, आपण ज्याला ऊर्जा असं म्हटलं,
वायू म्हणजे आपण म्हणतो वायू हा तर आपल्याला माहितीच आहे, पण आकाश म्हणजे अवकाश अवकाश जे आहे त्याला त्यांनी अवकाश म्हटलंय. आणि या पद्धतीने एक प्रकारचं त्यांनी जेव्हा हे वर्णन यात दिसतात, तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही पृथ्वीची उत्पत्ती होत असताना पुढल्या पुढल्या पद्धतीचे जे काही आपल्याला संदर्भ मिळतात ते अशा पद्धतीने थेट त्या ब्राह्मण आणि उपनिषद ग्रंथातून मिळतात. जसं आपण एक असं म्हटलं की हिरण्यगर्भ सूत्र आहे, हिरण्यगर्भ सूक्त आहे, किंवा तैत्तिरीय उपनिषद आहे, किंवा असे काही आहे, तर त्याच्यामध्ये एक साधारणपणे एक संकल्पना अशी दिलेली आहे. ती संकल्पना जणू काही निर्मितीचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी देते. ती संकल्पना काय आहे? आकाशात वायू हो, वायू अग्नी, अग्न्यात आपाहा, आदिव्या पृथ्वी, पृथ्व्यात औषधी, औषधी उभ अन्नात, अन्नात पुरुषा. म्हणजे थेट अवकाशापासून आकाश जो आहे त्या निर्वातापासून तर पुरुषापर्यंत कशी निर्मिती होत गेली या पद्धतीचे उदाहरण आपल्याला उपनिषद आणि या वैदिक ग्रंथातून मिळतात. तर याला आपण काय म्हणावं की या वैदिक परंपरेमध्ये आपल्याला उत्क्रांती जी ज्याला म्हणतात ही या पद्धतीने आपल्याला दिसून येते. या पद्धतीचे अनेक सूत्र आपल्याला ऋग्वेदामध्ये आहेत. पण एक गोष्ट अशी आहे की हे जे जल आहे या जलाविषयी सुद्धा म्हणजे आपजल असं म्हटलंय, याच्याविषयी माहिती तर आपल्याला पुराणांमधून अशी मिळते. पण मत्स्य पुराण आपण जर घेतलं तर या मत्स्य पुराणामध्ये आपल्याला ज्याला आपण आज सध्या व्हेल किंवा त्याच्याही पलीकडे कुठल्या तरी काळात असणारे जे सामान्य माणसाला माहिती नसतील अशा आकाराचे जे काही अजस्त्र प्राणी असतील अशा प्राण्यांचं वर्णन हे जणू काही त्या मत्स्य पुराणाचे रूपकात्मक पद्धतीने आहे. तर अशा पद्धतीचा मत्स्य हा जो मत्स्य आहे ज्याचं वर्णन हे मत्स्य पुराणात आपल्याला मिळतं. आणि मग एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला असं मिळतं की अग्नी जो आहे या अग्नीचं ते या अग्नीचं सुद्धा यज्ञाच्या निमित्ताने आपल्याला एक वेगळा जो विधी आहे त्यात जसं मिळतं तसं अग्नी पुराणाच्या बरोबर हा अग्नी आपलं आणि इतरांचं रक्षण कसं करावं या पद्धतीने या अग्नीचं वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा वर्णन केलेलं आहे तेव्हा सध्याची जी काही कॉस्मिक या अग्नीमुळे सुद्धा अग्नी प्रलयापर्यंतच्या ज्या काही कथा आपल्याला मिळतात ही अग्नी प्रलय ही जर आपण म्हटलं तर त्याला सध्या आपण विशिष्ट पद्धतीचं का विज्ञाननिष्ठ किंवा आधुनिक असे जे काही संदर्भ आहे त्यात एक शब्द आहे कॉस्मिक स्टॉर्म. म्हणजे वैश्विक अशा पद्धतीची वादळ, दिग्दाह असे काही ठिकाणी शब्द आले. तर याचा सुद्धा अशा पद्धतीने वायू आणि अग्नी यांचा संबंध आपल्याला दिसतो. हा अग्नी आणि वायू यांचा संबंध आपल्याला खूप बहुतेक पुराणामधून प्रलयाच्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. आता वायूचं जसं वर्णन आपण असं म्हटलं को वो वर्षिष्ठ आ नरो दिवश्च कमम धूतया यस सीमंतम न धोनुथु. ही पुन्हा ऋग्वेदाची ऋचा आहे की हा वायुदेवता जी आहे ही सुद्धा जेव्हा क्रोधित होते किंवा ही सुद्धा जणू पृथ्वीला कंपायमान करते आणि जणू काही त्या कंपायमान करणारा हा जो वायू आहे हा वायू सुद्धा एक प्रकारे कुठेतरी या पृथ्वीवरती होणाऱ्या कंपाला म्हणजे भूकंपाला कारणीभूत असतो. तर अशा पद्धतीने हे जे काही वेगवेगळे आपण असं म्हटलं की हे मंत्र आपण बघितलं आणि मग पुढे अशा पद्धतीने जेव्हा ऋग्वेदातल्या काही ऋचा आपण बघितल्यानंतर
या ऋचांमधून वायूविषयी काही जेव्हा माहिती येते तर याच्यात असं लक्षात आलं की ऋग्वेदांच्या या ऋचांमधून वायूला एक अतिशय महत्वाचा असा हा एक भाग याच्यामध्ये म्हटला गेला आहे, तो भूकंपाला अशा कारणीभूत असू शकतो. आणि हा वायू जो आहे हा पुढे भूकंप विशिष्ट काही जे काही कारण असतील त्यातला एक भाग म्हणून भूकंपाचे जे काही वर्गीकरण पुढे बृहत संहितेत वराहमिहिरांनी केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मात्र याला आणखी विशेष पद्धती याचं वर्णन केलं आहे. पण त्याच्या आधी मला फक्त एक सांगायचं आहे की अनेक अशा संहिता आहेत, वैदिक संहिता किंवा पुराण सोडलं तर त्या संहितामधून सुद्धा आपल्याला भूकंप विषयक अशी काही काही माहिती मिळते. मग असे ज्या काही संहिता आहे, ज्या संहिता त्यांचे जे काही लेखक आहेत त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे, त्या आहेत. त्यातली एक जी संहित्यातले काही नावं मी सांगतो. ते काही आहेत ते आहे, एक कश्यप संहिता, दुसरी आहे गर्ग संहिता, तिसरी वशिष्ठ संहिता आणि पराशर संहिता. अशा काही आहे ज्या संहितांमधून आपल्याला वायू आणि भूकंप किंवा या विशिष्ट अशा भूगर्भीय ज्या काही घडामोडी असतात त्याविषयी कुठे ना कुठे संदर्भ आपल्याला सांगतात. या विशेष म्हणजे ही कश्यप संहिता जी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अशी नोंद केलेली दिसून येते, ती कशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष पर्वत आणि महासागर किंवा जंगल वगैरे ते हे कशा पद्धतीने समुद्राच्या निमित्ताने काही वेळा समुद्राने ते आच्छादले जातात आणि पुन्हा ते कसे निर्माण होतात. किंवा एखाद्या समुद्रामधलं जेव्हा जीवन असतं ते कुठल्या पद्धतीने जेव्हा नष्ट होतं आणि पुन्हा कसं निर्माण होतं, ते हे जे काही ज्याला आपण अनस्टेबिलिटी डिफॉर्मेशन वगैरे आजकाल जसे शब्द आहे, तर या पद्धतीचं या कश्यप संहितेमध्ये वर्णन आहे. आणि त्याच्यात मध्ये भूकंप विशिष्ट सुद्धा यातली माहिती कश्यप संहितेमध्ये मिळून जाते. आणि पराशर संहिता तर असं सांगते की ही जी पूर्वी आहे याच्यामध्ये या पृथ्वीवरती पूर्वी जे डोंगर होते ते खऱ्या अर्थाने आपण ज्याला स्थिर म्हणतो असे नव्हतेच. हे डोंगर जे आहे कदाचित चलायमान वेगळ्या पद्धतीने असतील. कारण आज सुद्धा जर का जिओलॉजिकली आपण पाहिलं तर अनेक डोंगरांची उत्पत्ती हिमालयात वगैरे त्याला फोल्डिंगमुळे झालेले असं म्हणतात. काही ठिकाणी डोंगर नवीन उत्पन्न झालेले आहे, ते पूर्वी असे नव्हते. काही डोंगर झाले, काही गेले, अशा पद्धतीने सुद्धा कालानुप्रमाणे म्हणतात. तर अशा पद्धतीने ते स्थिर नव्हते. आणि हे स्थिर नव्हते ही कथा आपल्याला कशी आहे तर सामान्य माणसाला एवढे माहिती की हा जो अगस्ती आहे, या अगस्ती जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला तेव्हा विंध्य पर्वत हा उंच होता, तो वाढू लागला. मग तो खाली अगस्ती गेला म्हणून तो खाली वाकला आणि हिमालय त्याच्यापेक्षा उंच झाला. अशी फक्त कथा आपण रूपकात्मक ऐकतो. पण यांनी जेव्हा काही सांगितलं तर त्याला जर का विज्ञानदृष्ट्या आपण कुठेतरी त्याचा संदर्भ लावायचा प्रयत्न केला तर यांना एवढंच सांगायचं आहे की हे जे डोंगर आहेत हे स्थिर नसतात. किंबहुना काही ठिकाणी डोंगर सुद्धा सपाटीवरती खाली येतात आणि काही ठिकाणी सपाट असणारी जी जागा आहे ती सुद्धा पुढे एकदम उंचावते आणि ती डोंगरासारखा भाग त्याचा निर्माण होतो. आणि याला सध्याच्या विज्ञान जे भूगर्भ विज्ञान आहे जिओलॉजी त्याच्यामध्ये फॉल्ट असं म्हटलं आहे. या फॉल्ट मुवमेंट्समुळे किंवा शिअरमुळे सुद्धा असे काही भागाच्या वरखाली हे होत असत. आणि बृहत संहितेमध्ये जेव्हा या पराशरांचं वर्णन केलं तर त्यांनी त्याला असं म्हटलं की यांना जणू काही पंख आहे, त्या पंखामुळे हे चलित होतात, ते हे चलायमान होतात, पंख होतात. त्या काळामध्ये डोंगर कसा चलायमान अशी साधी कल्पना जेव्हा असते, पण अशा काही जर का कल्पना असतील रूपकात्मक तर त्याला जर वेगळ्या पद्धतीने विचार करत गेला तर त्यातनं आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं सूत्र आपल्याला मिळतं की डोंगराला पंख असणं ही कल्पना नव्हे तर डोंगर कुठल्या तरी पद्धतीने
कसा वर होतो आणि खाली जातो किंवा कसा चालतो हे त्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि हा डोंगर जर का असा वर होत असेल, तो वर होणारा असा जो काही भाग असेल त्याला त्या काळामध्ये कुठेतरी त्याला वायू हा त्याला कारण आहे. आणि वायू जर कारण असेल तर या वायू गतीमुळे जर काही डोंगरामध्ये काही फरक पडत असतील तर म्हणून त्यांनी एक रूपकात्मक त्याला पंख अशी कल्पना त्याच्यामध्ये मांडली. तसंच शेषनाग याची सुद्धा कल्पना आहे. तर शेषनागाच्या मस्तकावरती पृथ्वी आहे असं जेव्हा त्याने समजलं, ही जी कथा आहे किंवा ही संकल्पना सूत्र आहे हे नारद संहितेमधलं आहे. शेषनागाच्या वरती पृथ्वी आहे. हा शेष म्हणजे जो कुठला आहे तर हे सुद्धा हा शेषनाग जेव्हा याचं मस्तक हलवतो तेव्हा पृथ्वीवरती भूकंप होतात किंवा पृथ्वी हलते. त्यामुळे पृथ्वीवरती भूकंप होतात. या शेषनागाच्या मस्तकावरती असणार. आणि या शेषनागाचं मस्तक जे आहे तर हे काय आहे, ते हे पद्धतीने अशा पद्धतीने पुराणात आहे. पण नेमका हा शेष ही नागाची जी काही कोणी कल्पना केली असेल तर त्याच्या मागलं मूळ उद्देश काय आहे, तर हा शेष म्हणजे नेमकं काय आहे. तर सहज मी आपलं सांगतो की एक एनर्जी किंवा ऊर्जा आपल्याकडे एका संतांनी असं लिहिलं आहे की मानवी देहामध्ये कुंडलिनी शक्ती आणि सृष्टीमध्ये शेषनाग सर्प हे दोन्ही एकच आहे. तर मानवी देहामध्ये व्यष्टी आणि सृष्टी परमेष्टी आपण अशा पद्धतीने जर म्हटलं तर लहानसा जो अंश आहे त्याच्यामधली ऊर्जा आणि समग्र सृष्टीमधली ऊर्जा, या सृष्टीमधल्या पृथ्वीच्या खाली असणारी जी ऊर्जा याला शेषनागाची कल्पना दिलेली आहे. किंवा या पद्धतीने आपण जर कल्पना करत गेलो तर हळूहळू आपल्याला कुठेतरी यांचा संदर्भ मिळतो. आपण फक्त संदर्भ कुठले बघतो, तो भूकंप या एका शब्दावरती आपण बघतोय. आणि याच्यामध्ये योग वशिष्ठ या ग्रंथामध्ये सुद्धा अशा पद्धतीने अनेक खूप पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे त्यांनी वर्णने केले दिसून येतात ते. आणि योग वशिष्ठ उल्लेख करायचं कारण काय, तर हा इसवी सनाच्या 5व्या शतकापासून साधारण लोकांना माहिती आहे. पण आता महत्वाचा विषय आहे हा वराहमिहिराचा बृहत संहिता. तर हा वराहमिहिराच्या बृहत संहितेमध्ये जर आपण असं पाहिलं तर या वराहमिहिराच्या बृहत संहितेमध्ये सरळ सरळ म्हणजे या वराहमिहिराने त्याच्या आधी जे काही संहिताकार होऊन गेले आहेत त्यांचा संदर्भ दिला. आणि तो सुद्धा कशाच्या संदर्भात, तर भूकंप लक्षण. त्यांनी जो स्वतःचा एक अध्याय लिहिलाय त्या भूकंप संबंधी त्यांनी त्याचं जे वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा एक जणू काही एक आदर म्हणून आपल्या आधीचे जे पूर्वसुरी त्यांचा संदर्भ द्यायचा म्हणून त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्यांनी कोणाकोणाचं दिलाय तर गर्ग, वशिष्ठ, पराशर, वृद्ध गर्ग आणि कश्यप या लोकांनी भूकंपाविषयी काय सांगितलं आहे, तर या लोकांसंबंधी त्यांनी संदर्भ दिला आणि मग त्यांनी त्याचं स्वतःचं मत मांडायला सुरुवात केली आहे. तर काही लोक असं म्हणतात की हा वराहमिहिर हा जो राज ज्योतिषी होता, कारण हा मुळामधला ज्योतिषाचा भाग पूर्वापार असा म्हटला गेला आहे भूगर्भ विज्ञानातलं किंवा भूकंप वगैरे, कारण एक प्रकारचा अनुमानशास्त्र प्रेडिक्शन म्हणजे ज्योतिषाचाच भाग त्या काळात होता. म्हणून हा याचा काळ जो आहे तो साधारणपणे असं म्हणतात की इसवी सन 490 ते 587 असा साधारणपणे धरला गेलेला काळ आहे. पण तरी सुद्धा 1500 वर्षपूर्वाचा असा किमान हा ग्रंथ आहे आजच्या काळात. आणि काही लोकांनी जर विक्रमादित्य असा जर म्हटला आणि त्या परंपरेत कदाचित हा 2000 वर्षापूर्वी सुद्धा होऊ शकतो. पण असो, पण 1500 वर्ष निश्चित जुना हा काल आहे.
तर विशेष म्हणजे हा जो होता हा क्षिप्रा नदीच्या जवळपासच्या ज्या नद्या आहेत, छोटी कालीसिंध ज्याला मध्य प्रदेशात जो म्हणतात, त्या ठिकाणचा हा जो अवंतिका भागातला आहे, या भागात राहून त्यांनी ग्रंथलेखन केलंय. तर या बृहत्संहितेच्या आधाराने आता काही महत्वाचे सूत्र जर आपण बघितले तर मी आपल्याला असं सांगतो की ज्यांनी श्लोकामध्ये सुरुवात करताना असं म्हटलं, क्षितिकंप माहुरेके बृहज्जल निवासी कृतम भूभार खिन्न दिग्विश्राम समुद्वन चान्ये. म्हणजे तो असं म्हणतो की काही मुनींचं, विद्वानांचं असं मत आहे की हा जो विशाल सागर आहे, विशाल सागर, तर नेमका कुठला सागर हा तो त्या सांगत नाही, त्याला फक्त बृहत जल असं त्याने असं म्हटलं आहे. पण या विशाल सागरात राहणारे जे विशालतम असे जे जीव आहेत, यांच्या हालचालींमुळे जणू काही भूकंप होतो, असे एक रूपकात म्हटलं. मग असं भूकंप होतो म्हणजे हे विशाल सागर म्हणजे काय, तर हे अवकाश, या अवकाशामध्ये काहीतरी प्राणी असे आहे असं त्याने एका चाललंय. या अवकाशामध्ये काहीतरी प्राणी आहे, या प्राण्यांच्या हालचालीमुळे होतो. मग हे प्राणी कुठले, या अवकाशात असणारे. म्हणून मग तो पुढे असं म्हणतो की गर्गादी जी मुनी आहे, गर्ग ऋषी वगैरे, त्यांचं मत आहे की ही भूमी जी आहे ही दिग्गज, या अष्टदिग जे म्हणतो, 8 दिशांना असणारे गज म्हणजे जे हत्ती आहे, त्यांची जी विश्रामावस्था असते, म्हणजे हत्ती जर का विश्राम घ्यायला लागला तर तो जी हालचाल करतो त्याच्यामुळे भूकंप होतो. अष्टदिक या ठिकाणी मला असं सांगायचंय की हत्ती का, तर हत्तीची जी पाठ आहे ती जणू काही अशा पद्धतीची असते की त्याला प्लेट सारखं आपण म्हणू शकतो. पण मग काही विद्वानांनी म्हटलं की अहो असे दिग्गज आहे, म्हणजे अष्टदिक तर आपल्याला माहिती आहे, तर या 8 दिशांना असणारे 8 हत्ती आहे, अष्टदिग्गज त्यांना म्हटलंय. तर या अष्टदिग्गांपैकी एखादा दिग्गज जर हल्ला तर होतं. मग आजच्या सध्याचे विज्ञानवादी असं म्हणतात की प्लेट जे आहे त्या प्लेटच्या हालचालीमुळे भूकंप येतो. म्हणजे त्याला असं म्हटलं प्लेट टेक्टॉनिक. म्हणजे एक कुठेतरी ती जी पारंपरिक कल्पना आहे गर्गांची, ती कल्पना पण त्यांनी रूपकात्मक पद्धतीने प्लेट या शब्दात न म्हणता त्यांनी असं म्हटलं की हे जे हत्ती आहे, हे हत्ती यांच्यामुळे हे थकल्यामुळे असं होतं. आता जर एखाद्या आधुनिक विज्ञानवाद्यांनी म्हटलं की हा हत्ती नेमका कुठे आहे, पृथ्वीच्या पोटात आहे की बाहेर आहे काय वगैरे असं, तर हे काही फारसं उत्तर हे आपण अशा पद्धतीने शोधण्याचा याच्यात जाणार नाही. पण सांगण्यात तात्पर्य की 1500 वर्षापूर्वीच्या या ग्रंथामध्ये भूकंप का होतो याविषयी त्यांनी कारणमीमांसा शोधायला सुरुवात केली आहे. हे संदर्भ आपल्याकडे आधी उपलब्ध आहे. दुसरं, काश्यप ऋषींनी असं म्हटलं आहे, वारुणस्योपरी पृथ्वी सशैल वनकानना स्थिता जलसत्वाश्च सक्षोभाश्चरन्ति ताम. म्हणजे जी वारुणश्च पृथ्वी सशैल कानना अशी जी पृथ्वी आहे, त्याला जे विशेषतः अशा पद्धतीचे पाण्यामध्ये असणारे काही जलचर वगैरे असतील, ते अशा पद्धतीने जेव्हा हालचाल करतात तेव्हा या जीवांच्या हालचालीमुळे, या विशाल प्राण्यांमुळे अशी होत असते. यांनी गर्गाने असं म्हटलंय की या गर्गाच्या नंतर जो एक वर्धमान म्हणून आहे, हा जो आहे हा यांनी वर्धमान हे नाव दिलंय. त्या गर्गाने काय दिलं तर एका हत्तीलाच नाव दिलं. त्यांनी असं म्हटलं की वर्धमान सुवृद्ध, अतिवृद्ध आणि पृथुश्रवा या हे 4 विशेष असणारे जे दिग्गज आहे,
हे पृथ्वीला ब्रह्मदेवाच्या आज्ञेने धारण करतात. आणि ते जेव्हा थकतात तेव्हा ते जेव्हा मोठ्या मोठ्याने श्वास घेतात तेव्हा भूकंप होतो. तर आता या ठिकाणी मोठ्या मोठ्याने श्वास घेणं आणि ते जे हत्ती आहे यांची, याचा आपण संबंध जेव्हा लावतो तेव्हा कुठेतरी मग त्याचे ज्या वेव्ज आहेत, ते जे वायू आहे त्याचा आपल्याला संबंध येतो. ते याचं त्यांनी वर्णन कसं केलंय, ते श्वसंती यदा शांता स वायू श्वसितो महान वेगान्मही चालयती भावभावाय देहिमान. आणि काही वेळा या वायूमुळे भूकंपाचा संबंध काय आहे, की याविषयी जेव्हा संबंध काही अन्य ऋषींनी लावला तेव्हा ते असं म्हणतात, अनिलो निलेन निहता क्षितो पतत सस्वनम करोत्यन्ये केचित दृष्टकारित विदमन्ये प्राहुराचार्या. म्हणजे वशिष्ठ वगैरे जे मुनी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आकाशातलं वायू जेव्हा अत्यंत वेगाने जमिनीवरती येतो त्याच्या वेगाने आणि शब्दाने सुद्धा भूकंप होतो. आणि काही लोक असं म्हणतात की काही लोक तर म्हणतात की याच्यापेक्षा कदाचित काही वेगळं कारण आहे. तर यदा तू बलवान वायू अंतरिक्षा नीलाहता पतत्याशु स निर्घातो भवेत नील संभवा तस्य योगांनी पततश्च ज्ञाहता क्षिती सो अभितत समुच्य स्यात सनिर्घात महिचला, असं वशिष्ठाने म्हटलं. आता एक वेगळा संदर्भ जो मग आपण सहज पाहिला तो अशा पद्धतीने भूकंपाविषयी पराशर ऋषींनी असं म्हटलंय. ते म्हणतात, गिरिबी पुरा सपक्षेर वसुधा प्रपतत भी हृत्पदादिभश्च आकंपिता पितामहमाहा मरसदशी सव्रीडम. अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं असे की प्राचीन काळी पर्वतांना जणू पंख असल्यासारखे ते पर्वत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात होते, त्यामुळे भूकंप होत असत. आज जर का आपण असं म्हटलंय की हे पर्वत कसे हलू शकतात, तर काही ठिकाणी पर्वत निर्माण होतात, काही ठिकाणी ते बसतात. तर जेव्हा एखादा पर्वत इकडून तिकडे हलत असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं आहे. तर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा त्यांनी वर्णन केलं तर याच्यामध्ये त्यांनी असं एक निष्कर्ष असा काढलाय की पूर्ण आपण जर का बृहस्पती श्लोक न पाहता त्याचा निष्कर्षात्मक या श्लोकांचं बघितलं तर ते असं म्हणतात की दिवसाच्या पूर्वार्धामध्ये होणार जो भूकंप असेल दिवसाचा, तो वायव्य म्हणजे हवेच्या द्वारे, त्यात जो वायू प्रधान आहे. उत्तरार्धात जो दिवसाचा असेल तो आग्नेय प्रधान आहे. रात्रीमध्ये जो असेल, रात्रीच्या पूर्वार्धात जो असेल तो ऐंद्र प्रधान आहे. आणि रात्रीच्या उत्तरार्धात जो असेल तो वारुण कंप. अशा पद्धतीने भूकंपाचे त्यांनी चार भाग सांगितले ते त्या काळामध्ये. आता सध्याच्या पद्धतीने आपण जर असं म्हटलं की सध्या भूकंपाची कसा लोक अभ्यास करतात, सध्याची काय आधुनिक ज्याला पण विज्ञाननिष्ठ शोध आहे त्यात असं आहे की भूकंप असतात ते ज्वालामुखीच्या कारणे येतात, ज्वालामुखीमुळे येतात. कारण ज्वालामुखीमधून जेव्हा ज्वालामुखी आपण म्हणतो फाटला, ज्वालामुखी उद्रेक झाला, मग मॅग्मा किंवा लावा त्याला असं म्हणतात. तो जेव्हा त्या चट्टानामधून त्या प्रस्तरामधून दगडामधून वर आला त्याचा जे मुळे काही प्रेशर एक प्रकारचं होतं, त्यामुळे आसपासच्या भूमीवरती काही थरकाप जो आपण कंपन होतं त्यामुळे भूकंप येतात. आणि हे भूकंप असं जे ज्वालामुखीच्या आसपासच्या भागामध्ये असतात. त्यामुळे
ते फक्त ठराविक भागातच येतात. मग असे बहुतेक भूकंप आहेत ते आपण असं बघतो की ज्या भागात ज्वालामुखी तिथे जे देश आहे म्हणजे जपान आहे, न्यूझीलंड आहे, त्या भागामध्ये असे भूकंप येत राहतात. आता काही ठिकाणी असं म्हटलं गेलंय की सध्या विवर्तन म्हणजे फॉल्ट याच्यामुळे काही ठिकाणी भूकंप येतात. मग हे म्हणजे कसं आहे की एक ठिकाणी पृथ्वीचं प्रेशर वाढलं, त्याला फोल्डिंग फॉल्टिंग असं सध्याचं शेअरिंग त्याला काही ठिकाणी नाव होतं. त्याच्यामुळे आपण असं बघतो की एक विशिष्ट पद्धतीने जेव्हा प्रेशर दाब जर वाढला तर ते तुटतो जणू काही तो भाग. तर त्यात जो ताण असतो तो पृथ्वीच्या खाली तो वाढायला गेला आणि हा ताण त्याची ज्याला आपण म्हणतो की इलेस्टिक लिमिट ही जर का संपली तर मग त्या ठिकाणी त्यात जणू काही ही शक्ती कुठेतरी इकडे इकडे इलेस्टिक त्याचं प्रेशर आहे ते जर बाजूला गेलं तर त्या निमित्ताने सुद्धा भूकंप येतात. मग त्यामुळे त्याला फॉल्टिंग किंवा असं म्हणतात त्याला. नंतर काही ठिकाणी असं म्हणतात की पृथ्वीची वरचा जो सगळ्यात आधी जी प्लेट आहे किंवा जे सगळ्यात वरचा थर आहे तो हळूहळू जेव्हा कुठे हलतो किंवा त्याच्यामध्ये जर का एक प्रकारचं आपण म्हणतो की साध्या जसा उन्हाळ्यामध्ये एखाद्या तलावातलं पाणी सुकलं तर त्याच्यामध्ये ते जे माती असते त्याला अशा भेगा पडतात. अशा पद्धतीने जेव्हा खऱ्या अर्थाने तिथे कुठेतरी सुरुवात असेल तर त्याच्याही मुळे होतात. आणि मग आता सध्याची जी थेअरी आहे त्याला प्लेट टेक्टॉनिक किंवा विवर्तन असं म्हटलं किंवा टेक्टॉनिक्स त्याला म्हटलं आहे. मात्र ही जी प्लेट त्यांनी म्हटली ही 50 ते 100 किलोमीटर इतकी अशा जाडीची आहे. आणि ही जी प्लेट आहे ही अशी आहे की याच्यामुळे महाद्वीप सुद्धा एकीकडे दुसरीकडे सरकू शकतात. आणि ही थ्योरी आहे ही केव्हा सुरुवात झाली आहे तर ही गेल्या 100 वर्षामध्ये आली आहे. आपण सुरुवातीला एकदा म्हटलं होतं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग ही जी पद्धत आहे आजच्या विज्ञानात ते असं म्हणतात याचा जो कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग किंवा थ्योरीचा जो मुख्य होता हा जो कोणी हा वॅगनर म्हणून हा एक वैज्ञानिक आहे. तर त्यांनी असं म्हटलं की कितीतरी करोड वर्षापूर्वी या पृथ्वीवरती जेवढे सगळे महाद्वीप होते ते सध्या आपण ज्याला महाद्वीप ते सगळे एकत्रच होते जणू काही जोडलेले होते एकाच द्वीपामध्ये. आणि त्याला त्यांनी आपण त्याला असं म्हणतो गोंडवाना. मग त्याने असं म्हटलं की मग ते जे आहे त्याचे तुकडे झाले आणि हे तुकडे झाल्यानंतर मग एक गोंडवाना वेगळा झाला, युरेशियाची ती वेगळी झाली, त्याचे आणखीन तुकडे तुकडे झाले आणि असं करता करता 8-10 पेक्षा जास्त अशा प्लेट तयार झाल्या. आणि मग या प्लेट जणू काही एखाद्या आपण विशिष्ट असं लाकडाचे तुकडे हे जर का पाण्यावरती जर तरंगत असतील लहानशा एखाद्या भांड्यात आणि ते जेव्हा काहीतरी निमित्ताने जर का एकमेकांना लागले तर ते एकमेकांना लागल्यामुळे आपटल्यामुळे जर काही होत असेल तर त्या प्लेटवरती असणारे जे महाद्वीप वगैरे आहे त्यातल्या त्याच्यामुळे त्या ज्या ज्या भागामध्ये ते आपटतात त्याच्यामुळे जी काही ऊर्जा उत्पन्न होत असेल जो ताण आहे त्याचा प्रभाव म्हणून भूकंप होतात. याला म्हणतात प्लेट टेक्टॉनिक थ्योरी. आधुनिक विज्ञान असं सांगतं की काही ठिकाणी या ज्या प्लेट आहे या तुमच्या महाद्वीप ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या महाद्वीप पूर्ण नसेल त्याच्या खाली असतात कारण ते समुद्रात सुद्धा याच्यावरती आहे. म्हणजे महाद्वीप आणि समुद्र याच्या खाली या प्लेट अशा पद्धतीने आधुनिक विज्ञानाने म्हटलंय. ते काही वेळा काय होतं की ते प्लेट एकमेकांना जर लागल्या तर त्याच्यावर जर महाद्वीप असेल तर तिथे भूकंप होतो. ते जर समुद्रावरती असेल तर समुद्रात भूकंप होतो आणि ते सारख्या प्लेटच्या हालत असतात. आणि जणू काही वेळा प्लेट जवळ आल्या तर एकमेकांना त्या लागतात त्यामुळे होतो. काही वेळा जर दूर गेल्या तर कदाचित आणखीन त्याच्यामुळे खालून काही प्रेशर येत असेल त्यामुळे भूकंप होतो. तर अशा पद्धतीने आधुनिकतम जे काही विज्ञान आहे त्यांनी असं सांगितलंय की अशा पद्धतीच्या प्लेट आहे या
5 सेंटीमीटर दरवर्षी अशा पद्धतीने या सरकतात आहे. आधुनिक विज्ञानाने याच्याविषयी अभ्यास केला, प्लेट टेक्टॉनिक. तर अशा पद्धतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या प्लेट टेक्टॉनिक्समुळे हिमालयासारखा पर्वत कसा निर्माण होतो. जेव्हा त्या दोन प्लेट एकमेकांना मिळतात आणि त्या प्रेशरमुळे एक दुसरं काहीतरी ते तयार होतं, अशी सुद्धा सध्या या आपल्या वैज्ञानिक लोकांना याच्यामुळे मदत मिळते या प्लेट टेक्टॉनिक्स. पण मला सांगायचं एवढंच आहे की हे जसं शास्त्र आहे तसं आपल्याकडे हा हिमालय हळूहळू उंच झाला आणि विंध्यान खाली झाला, विंध्यापेक्षा झाला, ही सुद्धा कल्पना आपल्याकडे पूर्वापार आहे. त्यामुळे या प्लेट टेक्टॉनिकने फार तर एवढं सिद्ध केलंय की हळूहळू हिमालय उंच होतो आहे. यातलं फक्त माहिती करता म्हणून सांगतो की अमेरिकन प्लेट, प्रशांत प्लेट, हिंद प्लेट, ज्याला इंडियन प्लेट म्हणतात, युरेशिया प्लेट, आफ्रिकन प्लेट, अंटार्क्टिक प्लेट, अशा काही महत्वाच्या प्लेट्स आहेत, बाकी काही लहान. पण विशेष म्हणजे या प्लेट्सच्या निमित्ताने असो, प्लेट टेक्टॉनिक्समुळे असो, ज्वालामुखीमुळे असो, अन्य कुठल्याही भूकंप जे होतात ते कसे आहे, या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा ज्वालामुखीचा जो म्हटलं व्होल्कॅनिकचा, त्याला आपण अग्निजन्य असं म्हणतो. गॅस तरंग किंवा अशाच्यामुळे जे होतो त्याला आपण वायुजनित म्हटलं. इंद्र आणि समुद्र याच्यामुळे जर का आपण म्हटलं तर त्याला वरुण या देवतेमुळे होतं असं म्हटलं. आणि या पद्धतीने ठराविक पद्धतीने आधुनिक विज्ञान सुद्धा असं म्हणतं. आणि म्हणून प्राचीन ऋषीने सुद्धा जी कल्पना केली ती सुद्धा आजच्या विज्ञानापेक्षा कदाचित शब्द वेगळे असतील, पण ती सुद्धा त्याच्याशी बरीचशी त्याच्याशी मिळती ज्योतिषी आहे. आता महत्वाचं असं आहे की आपल्या लोकांनी फक्त नुसतं सांगितलं नाही आहे, तर त्यांनी एक केलं की हे जे आहे, पण नुसतं जर का एवढंच सांगायचं असेल तर मग आपल्या लोकांनी विशेष ते काय केलं. सध्या तर मला माहिती आहे की जो सिस्मॉलॉजिस्ट असेल, जिओलॉजिस्ट असेल, तो या भूकंपाविषयी खूप माहिती सांगतो, पण तरीही प्रेडिक्ट करता येत नाही कारण ते शास्त्र अजून तितकं पुढे आलेलं नाही. पण या लोकांनी काहीतरी वेगळं सांगितलं आहे, आपल्या पद्धतीने काहीतरी वेगळं आहे. आणि हे सुद्धा का वेगळं आहे, तर त्यांनी जे काही सांगितले ते खगोल, आकाशीय नक्षत्र वगैरे यांचा अभ्यास करून त्यांनी या भूकंपाचं प्रेडिक्ट कसं करावं, याचं अनुमान कसं करावं हे सांगितलंय. आणि हे सांगणं याकरता मला विशेष वाटतं की ज्या आजच्या काळात सुद्धा विविध पद्धती भूकंप विशिष्ट अनुमान काढण्याकरता सध्या वापरल्या गेल्या आहेत, त्या सुद्धा काही मिनिटापूर्वी सुद्धा आपल्याला कुठे नेमका भूकंप होईल याचं अनुमान काढता येत नाही. पण महत्वाचं काय आहे, तर हे जे काही बृहत संहितेत लिहिणारे हे जे ऋषी किंवा वरामीर आहे यांचे जे अनुमान आहे ते जर एखाद्याने अभ्यास केला तर त्यांनी मात्र कमीत कमी 24 तास आधी आणि सटीक जर अनुमान केला व्यवस्थित तर कदाचित एखाद महिना आधी तो भूकंपाचा भाग सांगू शकतो. म्हणून या ग्रंथाचा विशेष आहे, मात्र याचा त्या पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे आजच्या आधुनिक विज्ञानशास्त्रात. आज आपण अगदी सारांशाने आपण बघणार आहोत की तो असं म्हणतो की वायव्ये भूकंपे सस्या अंबुवनौषधी क्षयो भीतः श्वसयुश्वासोन्माद ज्वरकासयो भववळी पीडा. आणि पुढे पीडयन्ते सौराष्ट्र ककुरुस मगध दर्शायन मत्साश्च. तर या वरामिराने एक अतिशय वेगळी कल्पना मांडली आणि त्याच्या दृष्टीने ती विज्ञानिष्ठ त्या काळाचे, पण आज सुद्धा खऱ्या अर्थाने वेगळीच आहे. काय आहे तर उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती मृगशिरा पुनर्वसवन अश्विनी हे जे नक्षत्र आहे
हे नक्षत्र हे वायव्य मंडलाचे त्यांनी म्हटलंय, वायव्य मंडल. आणि तो असं म्हणतो की हे नक्षत्र असताना जर एखादा भूकंप झाला तर तो त्याला वायव्य भूकंप असं म्हणावं. आणि हा जर का हे नक्षत्र असताना जर भूकंप त्याला वायव्य नक्षत्र असं त्यांनी नाव दिलं. आणि मग तो म्हणतो की हे भूकंप जर या पद्धतीने येणार असेल म्हणजे वायव्य भूकंप, तर त्याच्या आधी 1 आठवड्यापूर्वी अशी काहीतरी लक्षणं दिसायला लागतात. कशी लक्षणं? तर आकाशामध्ये चारी दिशांना जसं धूर आल्यासारखं धुरकटल्यासारखं होतं. धूळ भरलेली खूप धूलमय अशी खूप तेज असं वारं या भागात चालतं. काही ठिकाणी झाडं पडतात. सूर्यांची जी सुद्धा किरणं असतात ती जणू मंद होतात. आणि अशी जर का लक्षणं एखाद्या, ज्याला आपण असं म्हटलं क्लायमेटॉलॉजिस्ट, त्यांनी जर खऱ्या अर्थाने पाहायला सुरुवात केली आधुनिक विज्ञान पद्धतीने, तो असं सांगतो की या नक्षत्रांमध्ये आणि अशी जर लक्षणं दिसली तर 1 आठवड्यामध्ये ज्या भागात अशी लक्षणं दिसतील तिथे भूकंप येण्याची शक्यता असते. आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलंय की काही भागांची नावं सुद्धा दिली त्यांनी. त्यांनी असं म्हटलं की सौराष्ट्र, कुरु, मगध, दशार्ण, मत्स्य अशा भागात जे भूकंप येतात बरेच वेळा ते अशा पद्धतीचे वायव्य भूकंप असतात. मग त्यांनी असं म्हटलं की जसा हा वायुमंडल आहे तसं आणखीन दुसरं जे मंडल आहे त्याला त्यांनी म्हटलं की पुष्याग्नी विशाखा भरणी पित्र्याज भाग्य संज्ञानी वर्गो हौत भूयोयम करोती रूपाने तेथानी. तो असं म्हणतो की पुष्य, कृत्तिका, विशाखा, भरणी, मघा, पूर्वा भाद्रपदा, पूर्वा फाल्गुनी या 7 नक्षत्रांचं आग्नेय मंडल असं म्हणतात. आधीचे 7 नक्षत्र ती वायव्य मंडल आहे. आता ही 7 नक्षत्रांनी सांगितली यांना आग्नेय म्हटलंय. आणि या आग्नेय मंडलाचं जर का भूकंप असेल त्यात काय होतं की त्या भागामध्ये तारे जर का तुटलेले आपण दिसतो, ज्याला आपण म्हणतो की तारं तुटणं, किंवा आपण ज्याला म्हणतो उल्कापात वगैरे असं दिसतं, उल्कापात हे दिसतात. दिग्दाह विशिष्ट पद्धतीने सूर्याच्या बाजूला एखादा दिशेला वेगळ्या पद्धतीचं एका आग लागल्या जाळ लागल्यासारखं असं तरी दिसणं. आणि खूप जोराचं वारं आणि जंगलामध्ये अग्निकांड अशा पद्धतीने जर का अग्नी प्रकट होत असला तर अशा पद्धतीने हा जो भूकंप होतो त्याला आग्नेय असं म्हटलंय. आणि त्यांनी सांगितलं की बरोबर हे जर का लक्षण दिसतं बरोबर 1 आठवड्याने हा आग्नेय भूकंप होतो. पण त्यांनी त्याच्यावर आणखीन एक सांगितलं. त्यांनी काय म्हटलं की पहिल्या पद्धतीच्या भूकंपात त्यांनी फक्त एवढंच नाही म्हटलं की भूकंप होतो. वायव्य भूकंपात त्यांनी असं म्हटलंय की पाणी आणि वनांची तर हानी होते, पण लोकांना श्वास घ्यायची त्रास लोकांना सुरुवात होतात. आणि हा जो आग्नेय भूकंप आहे याच्यामध्ये अवर्षण होणं म्हणजे वर्षाहानी किंवा पाण्याची कमी आणि त्वचा विकार अशा पद्धतीचा किंवा ज्वर, विसर्पिका वगैरे अशा प्रकारचे आजार सुद्धा या पद्धतीने होतात या विशिष्ट नक्षत्र. आणि हे जर लक्षणं दिसले तर भूकंपही होतो आणि अशा प्रकारचे आजार सुद्धा दिसतात. हा एक वेगळ्या प्रकारचा अतिशय अभ्यासाचा विषय आहे. आणि अशा प्रकारचे भूकंप साधारणपणे कुठे होतात तर त्यांनी असं म्हटलंय की अंग प्रदेश त्या काळामध्ये लिहित असताना अंग प्रदेश बाल्टिक, तंगण, कलिंग, वंग, द्रविड, शबर म्हणजे आपण कलिंग, ओरिसा, बंगाल आणि या खालचा दक्षिण वगैरे मध्ये अशा प्रकारच्या भागामध्ये विषमता निर्माण होते.
तिसरा त्यांनी म्हटला इंद्रमंडल आणि पूर्व, त्याला इंद्रा असं म्हटलंय. तर याच्यामध्ये अभिजित श्रुवणनय धनिष्ठा प्राजापत्ये वंद्रे मैत्राणी सुरपती मंडल मिळत द्रवंती चाप्यस्य रूपाणी. म्हणजे अभिजित, श्रवण, धनिष्ठा, रोहिणी, ज्येष्ठा, उत्तराषाढी, अनुराधा ही जी 7 नक्षत्र आहे हे इंद्रमंडल म्हटलं याला. पहिलं आपण म्हटलं ते वायव्य मंडल म्हटलं, दुसरं आग्नेय मंडल, तिसरं आता जे आहे अभिजित नक्षत्रापासून पुढची 7 ही जी आहे याला इंद्रमंडल म्हटलं. आणि या इंद्रमंडलाचे नक्षत्र असताना जी काही लक्षणं आहेत त्यात ते असं म्हणतात की खूप प्रकारचा पाऊस, पर्वताकार अशा पद्धतीचे जेव्हा आपले ढग दिसतात आणि खूप गतिशील आणि असा जोराचा पाऊस जेव्हा पडतो आणि या ढगांचा गडगडाट जो असतो तो अतिशय गंभीर असा असतो आणि खूप एक वेगळ्या प्रकारचे विजेचा कडकडाट होतो. तर हे जेव्हा कुठे असेल आणि या ढगांचा जो रंग असतो तो हा जणू काही त्या काळात त्यांनी असं म्हटलं की म्हशीचे जे शिंग असतात त्या शिंगासारखा किंवा काळ्या रंगाचा नाग असेल त्या रागात समजा किंवा भवऱ्यांसारखा असा काळपट रंगाचा चककदार असतो. तर अशा पद्धतीचे हे जर का अशी लक्षणं दिसलं तर या पद्धतीचा हा जो काही भूकंप असेल हा 1 आठवड्यानंतर भूकंप अशी लक्षणं दिसले तर भूकंप होण्याची शक्यता असते. आणि या भूकंपाला ऐंद्रमंडल किंवा ऐंद्रिय भूकंप असं त्यांनी म्हटलंय. आणि याच्यामध्ये आणखीन काय होतं, याचा प्रभाव भूकंप तर होतो जर झाला तर. आणि हा जो भूकंप आहे याचा यांनी भूभाग सांगितला तर हा असं म्हणतो की काशी, पौरव, किरात त्या काळामधला जे देशांची नाव आहे, अभिसार, हल, मद्र, अर्बुद म्हणजे गुजरातचा भाग, सौराष्ट्र, माळवा या भागामधल्या लोकांना पीडा होते. आणि काय होते तर गळ्याचे आणि तोंडाचे रोग, उलटी वगैरे अशा प्रकारचा एक प्रकारचा जणू काही व्याधी त्या भागात दिसतो. आणि शेवटला जो चौथा आहे तो वारुण मंडल आहे, त्याला वरुण अशी त्यांनी म्हटलंय. तर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की रेवती, पूर्वाषाढा, आर्द्रा, श्लेषा, मूळ, उत्तरा, भाद्रपद, शताभिषा हे जे नक्षत्र आहे हे वारुण मंडलाचे नक्षत्र आहे. अशा पद्धतीच्या नक्षत्रांमध्ये जर बारीक धारा पडल्या पावसाच्या आणि तुमचा ढगांचा जो रंग आहे तो जर का नीलकमल, ज्याला निळ्या रंगाचा असा निळसर आणि काजळासारखा असा एकदम खूप काळा असा जर झाला तर, आणि कोमल गर्जना, ढगांची गर्जना आहे पण कोमल आहे आणि विद्युत सुद्धा आहे, ती सुद्धा राहून राहून एकदम नव्हे हळूहळू येते. तर हे रात्रीच्या उत्तरार्धात जर का अशी लक्षणं दिसायला लागले तर आपल्याला असं लक्षात ठेवायचं की 1 आठवड्यानंतर त्या भागामध्ये सुद्धा भूकंप येण्याची शक्यता आहे. ज्या विशिष्ट भागांमध्ये अशा पद्धतीचे लक्षणं दिसतील आणि याला वारुणी भूकंप असं म्हटलं आहे. कारण भूकंप येण्याच्या 1 आठवडा आधी अशा पद्धतीचे लक्षणं त्या भागात दिसायला लागतात जिथे ही 7 नक्षत्र यांचा अभ्यास आपण केला. आणि आता हे भूकंप कुठे होतात तर त्यांनी विशेष त्यांचं वर्णन असं केलंय, वारुण मर्णव सरिदा श्रित घनदी मतिवृष्टिदम विगत वैरम गोर नदेच दिकुकुरान किरात वैदेह कान हंती. म्हणजे हे वारुण जे भूकंप आहे हे समुद्राच्या जवळ असणाऱ्या त्या मोठ्या ज्या समुद्राच्या मिळणाऱ्या नद्या आहे असे जे प्रदेश आहेत त्या देशांमध्ये, तिथे ज्याला चेदी देश म्हटलं आहे, किरात देश म्हटलंय, विदेह देश म्हटलं, अशा ठिकाणी साधारणपणे हे दिसून येतात. आणि त्या ठिकाणी ठराविक पद्धतीने
पीडा, अतिवृष्टी अशा पद्धतीचं त्याला हे सगळे प्रकार दिसून येतात. आता कोणी म्हटलं की इकडे भूकंप झाला आणि ताबडतोब असा झाला की काय याचा प्रभाव, तर त्याचा त्याने उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतात, षडभिमासे कंपो द्वाभ्या पाकंच याती निर्घाता अन्यान्न पुष्पातमान जगुरन्ये मंडले रेते. म्हणजे भूकंपाच्या वरती जे आत्ता वेगवेगळ्या प्रकारचे आपण फलित सांगितले आहे, ही जी सामान्य जी लक्षणं माणसांमध्ये दिसतात त्या 6 महिन्याच्या जवळपास त्यातनं दिसून येतात त्या भागात. म्हणजे हा त्या भूकंपामुळे निर्माण होणारा प्रभाव त्या त्या भागात दिसतो. आणि जर निर्घात अशा पद्धतीचा असेल तर त्याचा प्रभाव हा 2 महिन्यात दिसतो. आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पात म्हटलंय. तर हे जे उत्पात आहे या उत्पाताचं वर्णन आपल्याला असं दिसतं की अन्य जे चरक संहिता वगैरे आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा व्याधी म्हणतो, काही भागामध्ये अनपेक्षित व्याधी का होतात, काही भागामध्ये अशा प्रकारचे प्रभाव का दिसून येतात, तर याचा अन्योन्य संबंध जसा भूकंपाशी आहे तसं या नक्षत्रांशी आहे. हे या एक प्रकारचा जणू काही उत्पात यांच्याशी यांनी संबंध लावले आहे. या उत्पाताचं म्हणून वेगळ्या पद्धतीने आपण याच्याकरता काहीतरी मॅनेजमेंट केलंय, प्रबंधन केलंय, म्हणून आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अशा पद्धतीने सध्या आता हळूहळू या दृष्टीने आधुनिक वैज्ञानिक लोक काम करतात. पण यांनी आणखीन काही महत्वाच्या गोष्टी अशी त्यांनी समजलाय की अग्निमंडलाचा जो आहे त्याचं जर का कुठे भूकंप झाला किंवा त्या पद्धतीचा कुठेतरी भूकंपाच्या विषयी जर काही अशी लक्षणं मिळालं तर त्याचं फळ 3 आठवड्यात सुद्धा मिळतं. ऐंद्रमंडळ जे आहे त्याच्यामध्ये छोटीशी उत्पात घटना जरी असली तर त्याच्यामध्ये चांगली वर्षा होते, चांगला पाऊस पडतो. आणि वारुण मंडळ जी आहे, ज्या वारुण मंडळामध्ये लघु उत्पात असतो त्याचं फलित जे आहे ते त्याच दिवशी वर्षा होते. तर आता काय आहे, या उत्पात कुठले कुठले असतात, म्हणजे भूकंपाचा प्रभाव हा जो वायुमंडळात ज्याला क्लायमेटॉलॉजिकल सुद्धा आपण म्हणू शकतो, ते कसे होऊ शकतात टोटल, ते त्याने आपण असं म्हटलं की उल्कापात, आंधी, निर्वात, भूकंप, दिग्दाह, जोरात हवा चालणं, ग्रहण काही वेळा, आणि तारा विकार, आणि कुठल्याही प्रकारचं वादळ वगैरे नसताना, आकाशात ढग नसताना पाऊस पडणं, अतिवृष्टी, इंद्रधनुष्य दिसणं, अशा प्रकारचं सुद्धा हे जे काय आहे त्याला त्याने उत्पातच असं म्हटलंय. तर अशा पद्धतीने आपण वारुण आहे, ऐंद्र आहे, अग्नेय आहे आणि वायव्य आहे, अशा 4 प्रकारचे भूकंपाचे आपण या पद्धतीने असं बघितलंय. आणि मग असं लक्षात येतं की 7-7 नक्षत्रांचे 4 मंडळ तयार केले. आणि याशिवाय दिवसाचा जो पूर्वार्ध आहे त्याचा, दिवसाच्या पूर्वार्धाचा तो वायव्य वेळ कालखंड, उत्तरार्ध आग्नेय कालखंड, रात्रीचा पूर्वार्ध इंद्र आणि रात्रीचा उत्तरार्ध वारुण, असं सुद्धा काही लोकांनी गणित केलं आहे. तर याच्याप्रमाणे अशी वेगवेगळ्या पद्धतीने फलित ही नंतर त्यांनी पुढे अभ्यास करून सांगितलेली आहे. तर ही सगळी जेव्हा आपण असं बघतो तर आपण आता समजा एका ग्रंथकाराने या पद्धतीचे जे काही उत्पात आहे किंवा या पद्धतीचे जे भूकंप आहे, याचा आत्ता या गेल्या 100 वर्षात जे काही भूकंप लागले त्याच्याशी त्यांनी तुलनात्मक असा जो काही विचार मांडला तो आपण संक्षेपाने पाहू आणि मग आजचा विषय आपण थांबवणार आहोत. तर त्यांनी असं म्हटलं की साधारणपणे सप्टेंबर 1993 मध्ये
महाराष्ट्रामध्ये लातूरला भूकंप झाला होता आणि त्या ठिकाणी त्याने असं म्हटलं की साधारण जेव्हा सकाळी पहाटे हा भूकंप झाला, त्यांनी जी माहिती त्याच्या पद्धतीने गोळा केली असेल त्यात त्याने असं म्हटलं की सकाळी 4 वाजता कुठेतरी भूकंप झाला आणि मग 4:45 वाजता पुन्हा दुसरे झटके, असे बारबारी असे झटके आले आणि मग त्यामध्ये साधारणपणे त्या भूकंपाचा एक विशिष्ट प्रभाव जो आहे तो लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कराड, उस्मान, परभणी आणि अशा वेगवेगळ्या भागांमध्ये कुठे कुठे त्याचा प्रभाव दिसला. त्या ग्रस्तांनी याचं गणित केलं. ज्या एका संशोधकांनी या बृहत संहितेचा अभ्यास करून त्यांनी गणित केलं, तर त्यांनी असं म्हटलं की हा जेव्हा भूकंप आला होता तेव्हा त्या भूकंपाच्या वेळेस पूर्वा भाद्रपदा नक्षत्र होत आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे ती जी वेळ होती ती त्यांनी असं म्हटलं की आग्नेय मंडलाची ती वेळ होती. आग्नेय मंडलाचा हा एक प्रकारचा भूकंप होता त्या नक्षत्राप्रमाणे आणि ती जी वेळ आहे त्याला त्यांनी वारुण वेळा अशा पद्धतीने बोलायच्या प्रमाणे मागितलं. आणि मग त्यांनी एक प्रकारे जणू काही त्यांनी असं म्हटलं की याची कुंडली मांडून ठराविक पद्धतीने या नक्षत्रावरून कुंडली मांडून त्यांनी जे काही त्याचे निष्कर्ष काढले ते त्यांनी असं म्हटलं की बृहत संहिता ग्रंथाच्या अनुसार याच्या गणिताप्रमाणे आग्नेय मंडलाचा हा भूकंप हा 110 योजन किंवा 550 ते 560 किलोमीटर म्हणजे 110 योजन एवढ्या परिसरामध्ये तो यायला पाहिजे त्या गणिताप्रमाणे. आणि मग त्यांनी असं म्हटलं की जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष तिथला अनुमानाप्रमाणे ते जाऊन त्याची माहिती काढली तर त्याला असं लक्षात आलं की बरोबर हा परिसराचा गणित त्याला मिळत आहे. आणि या भूकंपाच्या नंतर त्या भागात पावसाची कमी, नंतर जलकी कमी ज्याला आपण म्हणतो की पावसाची कमी किंवा आवर्षण आणि या पद्धतीने नुकसान झालं तेही शक्य होतं. आणि अशा पद्धतीने पण काही ठिकाणी त्यांनी असंही म्हटलं की मंडल आणि वेला हे जे दोन यांनी गणितांनी सांगितलं आहे याच्यात जर भेद असला, काही फरक असला तर भूकंपाचं फलित नक्की सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी वरामिरता होत नाही. मग त्या ठिकाणी पराशराने जे सांगितले त्या पद्धतीने सांगितलं. आणि त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलं. ते उदाहरण त्यांनी उत्तर काशीचं भूकंपाचं दिलं होतं जो ऑक्टोबर मध्ये 1991 मध्ये आला होता. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की या ठिकाणी पूर्व भाद्रपदा नक्षत्र होतं, आग्नेय मंडल होतं आणि त्याचं जे फल होतं ते आधीसारखंच होतं. मग एक त्यांनी आणखीन वेगळ्या पद्धतीने त्यांनी गणित करताना असं म्हटलं की 1923 ला खूप पूर्वी केव्हा तरी जपानमध्ये एक भूकंप आला क्वाटोमध्ये, कुठे त्यांनी वाचलं असेल त्याच्या टाइम मध्ये. तो टोकियोच्या आसपास आला होता आणि या भूकंपाचे काय होतं तर भरणी नक्षत्र होतं. हा आग्नेय भूकंप आग्नेय होतं आणि याची वेला वायव्य होती. तर या भूकंपामुळे त्यांनी असं म्हटलं की ती जी सगामीची जी खाडी होती त्या समुद्राच्या किनारचा जो भाग होता त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झाले आणि एक प्रकारे जणू की सुनामी त्या ठिकाणी निर्माण झाली असं त्यांनी या संशोधकांनी या ठिकाणी सांगितलं आहे. की अशा पद्धतीने हे जे भूकंप आहे या पद्धतीचं गणित करता येतं, या पद्धतीचे अनुमान सांगता येतात आणि एक अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने या भूकंप अनुमानशास्त्र, भूकंप लक्षणाध्याय
या शास्त्राचं 1500 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केलं आहे. आणि आज सुद्धा एखादा चांगला अभ्यासक असेल तर तो या पद्धतीने निष्कर्ष काढू शकतो आणि त्याचा प्रभाव वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. आणि एक त्यांनी आणखीन विशेष गोष्ट सांगितली आहे, तर ती असं आहे की हे बहुतेक जे भूकंप असतात, हे बहुतेक ठिकाणचे भूकंप आहे त्या अमावस्या किंवा पौर्णिमा याच्या 4-5 दिवस मागे किंवा पुढे अशा पद्धतीने येतात. आणि याचा संबंध जसा नक्षत्रांच्या विशिष्ट गतीशी आहे तसा कुठेतरी अमावस्या पौर्णिमा म्हणजे सूर्यचंद्राच्या गतीशी आहे. आणि एक आणखीन त्यांनी तो निष्कर्ष त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये घेतला होता, तो असा होता की साधारणपणे भारतीय वेळा ठिकाणी जे काही भूकंप झाले त्यामध्ये चंद्रमा आणि शनी हे जवळजवळ जवळजवळ असताना जेव्हा जेव्हा जवळ असतात तेव्हा किंवा काही वेळा अनेक ग्रहांचा एक राशी योग किंवा अनेक ग्रह या मागल्या राशीमध्ये आहे अशा पद्धतीने सुद्धा जेव्हा ग्रह असतात त्यांनी जेव्हा पत्रिका मांडली त्याप्रमाणे अनुमान काढलं तेव्हा सुद्धा भारतीय ज्योतिषच्या पद्धतीने अशा पद्धतीच्या भूकंपाचं अनुमान घेता येतं आणि त्याचा निष्कर्ष काढता येतात. तेव्हा अतिशय आगळा वेगळा असा हा भूकंप लक्षणाध्याय जो आहे तो आज आपण बघितला. आणि आपल्या पारंपरिक जे वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र आहे हे किती विस्तारपूर्वक आहे. त्यातला भूगर्भ विज्ञानाचा एक अगदी लहानसा भाग तो फक्त भूकंप लक्षण हा आज आपण इथे बघितला. पुढच्या भागात पुन्हा आपण जेव्हा एक वेगळ्या विषय घेऊन विचार करणार आहोत तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.